श्री सिद्धेश्वर संस्थान नागपूर अध्यक्ष यशोदाताई इंगळे, श्री संत फुलाजी बाबा यांना विनंती करतो की त्यांनी या नवीन ध्यान केंद्राचं उद्घाटन करावं अशी विनंती करतो। आणि या ठिकाणी या उद्घाटन कार्यक्रम पार पडलेला आहे। समोर बसलेल्या सर्व महिलांना विनंती करतो की त्यांनी कृपया रांगेमध्ये बसून घ्यावं। एकच बाबा इथे जन्मला सावळी या गावावर, माझ्या बाबाचं नाव गाजतंय साऱ्या भारत देशावर, माझ्या बाबाचं नाव गाजतंय साऱ्या भारत देशावर। एकच बाबा इथे जन्मला सावळी या गावावर, एकच बाबा इथे जन्मला सावळी या गावावर, माझ्या बाबाचं नाव गाजतंय देशावर, माझ्या बाबाचं नाव गाजतंय भारत देशावर। सुंदर विश्व निर्माण केले ध्यानाच्या मार्गावर, ध्यानाच्या मार्गावर, ध्यानाच्या मार्गावर। सुंदर विश्व निर्माण केले ध्यानाच्या मार्गावर, जनतेसाठी ध्यान वाटले आपल्या जागृत शक्तीवर, आपल्या जागृत शक्तीवर, आपल्या जागृत शक्तीवर। ज्ञान ध्यानाचा प्रसाद घेऊन विश्वास या बाबावर, ज्ञान ध्यानाचा प्रसाद घेऊन विश्वास या बाबावर, माझ्या बाबाचं नाव गाजतंय साऱ्या भारत देशावर, माझ्या फुलाजीचं नाव गाजतंय साऱ्या भारत देशावर। एकच बाबा इथे जन्मला सावळी या गावावर, एकच बाबा इथे जन्मला सावळी या गावावर, माझ्या बाबाचं नाव गाजतंय भारत देशावर, माझ्या बाबाचं नाव गाजतंय भारत देशावर। आठवण येते मना मनातून ध्यान मंदिर दिसल्यावर, ध्यान मंदिर दिसल्यावर, ध्यान मंदिर दिसल्यावर। आठवण येते मना मनातून ध्यान मंदिर दिसल्यावर। सर्व संत चरणी नतमस्तक होत, बाबांच्या चरणी नतमस्तक होत। या चिंचोली या गावामध्ये पवित्र भूमीवर आज बाबाजीचा ध्यान मंदिरची उभारणी झालेली आहे आणि याचा लोकार्पण सोहळा सर्वेच्या या गावाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। आणि मी इंगळे केशव, मी चिंचोलीवासी यांचा आभारी आहो। आणि आज इथे या मंचावर जे या गावचे माननीय उपस्थित आहेत, या इथं जे मंदिरची उभारणी झालेली आहे आणि मला इथं बोलवलं आणि हे सर्वांच्या हाताने आज या मंदिराची ओपनिंग झालेली आहे, फार खुशीची गोष्ट आहे आणि मी सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो। तर जे म्हणलेले आहे की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै गुरुये नमः, असे आमच्या जीवनामध्ये गुरुची गरज असते। जे विद्या देणारे असो की कला शिकवणारे असो का आमच्या जीवनामध्ये अध्यात्माकडे नेणारे जे गुरु आणि तो सद्गुरू, असं आमच्या जीवनामध्ये खरंच गुरुची गरज असते। पण आज आपण जर बघितलं की गुरु किती आम्हाला ते गुरु